नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतोय सर्व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचं, भावी अधिकाऱ्यांचं। महाराष्ट्र सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम्स बाय अभिजित सर्वज्ञ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत। बघा मित्रांनो, आपण ठरवलं होतं की मॉक टेस्ट घ्यायच्या आणि मी परवा दिवशी आपल्या ग्रुपवरती, टेलिग्रामच्या ग्रुपवरती मी याच्याबद्दल तुम्हाला एक मेसेज पण टाकला होता की एक्झाम कधी पण शेड्यूल होऊ शकते, त्या अकॉर्डिंग आपण काय करूया, आता मॉक टेस्टला चालू करूया। मित्रांनो, तसं पाहायला गेलं तर आपण काही सब्जेक्ट ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत। तर ते सब्जेक्ट कोणते आहेत तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपण टाउन प्लॅनिंग अँड ड्रॉइंग हा सब्जेक्ट कंप्लीट केलेला आहे। नेक्स्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज केलेला आहे, बघा एन्व्हायरमेंटल स्टडीज। आणि थर्ड आपण इमर्जिंग ट्रेड्स पण दोन पार्ट याचे आलेले आहेत। हे कंप्लीट आहेत, याच्यातला एक पार्ट आता फक्त यायचा आहे, म्हणजे दोन पार्ट आलेत, एक पार्ट यायचा आहे। फोर्थ वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग WRE, पण त्याला इरिगेशन पण म्हणतात, तर तो पण तुम्हाला सब्जेक्ट आपल्या प्लेलिस्टमध्ये जा किंवा व्हिडिओ पाठीमागे बघा चॅनलला जाऊन। आणि फिफ्थ बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, बघा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन हा पण सब्जेक्ट तुम्हाला आपल्या ग्रुपवर, आपल्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण कंप्लीट मिळून जाईल। बघा मित्रांनो, एवढा कंटेंट तुम्हाला दिलेला आहे। आता फक्त काय करायचं आहे, कॅड आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स हे दोन सब्जेक्ट आपल्याला मी घेण्याचा प्रयत्न करेन। पण त्याच्याबरोबर आपल्याला सायमल्टेनियसली आता एक्झामला म्हणजे जो पण कालावधी राहिलेला आहे त्या कालावधीत आपण काय करणार आहे, मॉक टेस्टचा पण म्हणजे सायमल्टेनियसली आठवड्याला 2 आठवड्याला एक टेस्ट देणार आहे। बघा मित्रांनो, ह्या पूर्ण टेस्ट फ्री आहेत। आपण कोणताही चार्ज कोणत्याही स्टुडंटला आत्तापर्यंत आकारलेला नाही आणि आकारणार पण नाही। तर बघा मित्रांनो, मॉक टेस्ट 1 आपण बघणार आहोत। कशाची? टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची TPAची तुमची ॲड आलेली, टाउन प्लॅनिंग असिस्टंट 261 पदे आहेत तुम्हाला। तर त्या अकॉर्डिंग आपण काय करतोय रे मित्रांनो, तर त्या अकॉर्डिंग आपण टेस्ट अरेंज केलेले आहेत। आता काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। तुम्ही जे तुमच्या बघा, आपण ॲन्सर शीट पण टाकलेली आहे। ॲन्सर शीट म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला ॲन्सर गोल करायचे आहेत। आता हे गोल करायचे का टाकलेले आहेत, याच्यामागचं रिझन हे आहे की ते तुम्ही ॲन्सर शीट बघा, हे टेस्ट पाहताना जर तुमच्याकडे म्हणजे हे बघा, ज्यावेळेस आपल्याला स्टार्ट करायचं आहे त्यावेळेस मी ज्या सांगतील त्या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात। बघा मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही जे वाचले त्याचं रिव्हिजन केलेलं असेल नसेल, तुम्ही टेस्ट देऊन बघा, म्हणजे तुम्हाला काय कळेल की आपला अभ्यास किती आहे किती नाही हे तुम्हाला कळेल। टेस्ट ही प्रामाणिकपणे द्या, जी पण ॲन्सर आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मार्क करा, ठीक आहे। बघा, फर्स्ट ऑफ ऑल तुमच्याकडे ॲन्सर शीट पाहिजे। मी ॲन्सर शीट आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे। नसेल तर तुम्ही 1 2 3 4 अप टू 100 असे नंबर लिहा आणि त्याच्यावरती काय करा रे, तुमचे ॲन्सर लिहू शकता। हे पण एक ऑप्शन आहे। पण तुम्ही ॲन्सर शीटवर लिहिलेल्याचा फायदा काय असेल, कारण भविष्यातल्या बऱ्याचशा एक्झाम किंवा सर्व एक्झाम ग्रुप सीच्या हे MPSC घेणार आहे आणि MPSC OMR शीटवरती ॲन्सर घेते। म्हणजे एक 4 विजन म्हणून आपण ह्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला म्हणजे क्वेश्चन ॲन्सर किंवा तुमची जी काही एक्झाम कंडक्ट करायचा पॅटर्न हा पुढच्या पद्धतीनं करण्याचा आपण म्हणजे विचार केलेला आहे। म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये फक्त ॲन्सर गोल करायचे, हा फॉर्मॅट तुमचा TCSचाच आहे किंवा IBPSचाच आहे। फक्त आपल्याला काय करायचं आहे बघा, आता काही गोष्टी तुम्हाला या टेस्टच्या बद्दल ह्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ज्या तुम्हाला माहीत असायला हव्यात। बघा, आपली जी एक्झाम आहे हे 5 ग्रुपमध्ये कंडक्ट होणार आहे। आपली एक्झाम ही 5 ग्रुपमध्ये असणार आहे। ग्रुप A मध्ये काय असणार आहे, मराठी असणार आहे, ज्याला तुम्हाला 15 मार्क असणार आहेत आणि ड्युरेशन त्याचा 18 मिनिट आहे। आणि म्हणजे म्हणजे ज्यावेळेस 19 मिनिट तुमच्या स्टॉपवॉचमध्ये चालू होतील, आता तुम्ही काय करायचं, तर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमचा जो काही तुमची ॲन्सर शीट आहे बघा, तुम्ही जे म्हणजे जिथे तुम्ही क्वेश्चनचे ॲन्सर लिहिणार आहात त्याच्यावरती पहिला 1 ते 15 नंबर टाका आणि 15व्या नंबरला 19 मिनिट लिहा। 15 नंबरला 19 मिनिट किंवा तुमचा जो काही टाईम चालू आहे त्या अकॉर्डिंग
18 मिनिट पहिल्या नंबरला द्यायचे तुम्हाला, म्हणजे पहिल्या 15 ह्याला तुम्ही टायमर लावू शकता किंवा तुमच्याकडे घड्याळ असेल हातात तर त्या घड्याळाच्या अकॉर्डिंग आत्ता जर सपोज 8 वाजले असतील, 8 वाजून 19 मिनिटा 8 वाजून ज्यावेळेस 19 मिनिट होतील त्यावेळेस तुम्हाला काय करायचं रे, तर कंप्लीट तुमचे 18 मिनिटाचा सेशन कंप्लीट झालेला असेल आणि त्यानंतर तुम्हाला मराठीचा कोणताच क्वेश्चन सॉल्व करायचा नाही, म्हणजे बॅक जायचं नाही. कारण आपण जी एक्झाम कंडक्ट करत आहोत किंवा एक्झाम जी मी तुम्हाला देणार आहे ती ॲज तुम्हाला TPAच्या फायनल एक्झाम जशी असेल तशीच तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्याबद्दल आपल्या ज्या नियम आणि अटी आहेत त्या पण तुम्हाला प्रॉपरली फॉलो करावं लागतील. म्हणजे पहिले 18 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला मराठीच्या ग्रुप Aच्या सेक्शनमध्ये जाता येणार नाही, कारण हे तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये आपल्या TPAच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलेलं आहे. फक्त मराठीच सब्जेक्ट हा मराठी या लँग्वेजमध्ये असणार आहे. बाकी सर्व सब्जेक्ट म्हणजे इंग्लिश, GK, मेंटल ॲबिलिटी आणि टेक्निकल हे तुम्हाला इंग्लिशमध्ये असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आणि बघा प्रत्येक सेक्शनचे म्हणजे तुम्हाला मराठी 15 मार्क्ससाठी आहे, इंग्लिश 15 मार्क्ससाठी आहे, GK 15 मार्क्ससाठी आहे आणि मेंटल ॲबिलिटी 15 मार्क्स आहे आणि टेक्निकल तुम्हाला 40 मार्क्ससाठी आहे आणि त्याला त्यांनी टाईम लिमिट दिलेला आहे. बघा म्हणजे आता बघा बऱ्याच स्टुडंटचा क्वेश्चन असा असू शकतो, सर मी 10 मिनिटात मराठीचे सर्व क्वेश्चन सॉल्व केले. ठीक आहे, तुम्हाला पुढचे 8 मिनिट तुम्हाला इंग्लिशच्या सेशनमध्ये तुम्हाला जाता येईल. पण मित्रांनो अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मराठी सॉल्व केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट GK मध्ये जाता येणार नाही, कारण तुम्हाला सिरियल ऑर्डरने क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत असं तुम्हाला इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा मराठी सॉल्व केल्यानंतर इंग्लिशच सॉल्व करावं लागेल, इंग्लिश नंतर GK सॉल्व करावं लागेल, GK नंतर मेंटल ॲबिलिटी सॉल्व करावं लागेल आणि मेंटल ॲबिलिटी नंतर टेक्निकलच आपल्याला सॉल्व करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर जसे तुम्हाला दिले आहेत त्या अकॉर्डिंग आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचे. म्हणजे आता क्वेश्चन काय तुमचा होता, जर 18 मिनिटाचा सेशन ग्रुप A हा आपण 10 मिनिटात सॉल्व केला तर पुढचे 8 मिनिट तुम्हाला इंग्लिशसाठी मिळतील. पण ज्यावेळेस बघा म्हणजे आता 10 मिनिटात म्हणजे 8 वाजून 10 मिनिटाला मराठी संपलेलं आहे. ठीक आहे, मग नंतर पुढे तुम्ही ज्यावेळेस 8 वाजून 18 मिनिट कंप्लीट होतील, 8 वाजून 18 मिनिट ज्यावेळेस तुमचे कंप्लीट होतील त्यावेळेस बघा त्यावेळेस तुम्हाला पुन्हा मराठीमध्ये जाता येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे याचा 19 मिनिटाला मराठी सेशन बंद झालेला असेल, ज्यावेळेस 37 मिनिट चालू होतील, 37वां मिनिट चालू होईल त्यावेळेस तुमचा इंग्लिश सेशन तुम्हाला इंग्लिश सेशनमध्ये जाता येणार नाही. ह्या काही तुमच्या बाउंड्री तिथे लिहून ठेवा, म्हणजे आपली जे ॲन्सर शीट आहे त्याच्यावर तुम्ही हे मार्क करा. नंतर ज्यावेळेस 55वां मिनिट चालू होईल त्यावेळेस तुमचा GK सेशन डिसेबल झालेला असेल, म्हणजे तो तुम्हाला जाताच येणार नाही, त्याच्यात ते दिसणार पण नाही. ठीक आहे. नंतर 73व्या मिनिटाला ज्यावेळेस 73वां मिनिट चालू होईल त्यावेळेस तुमचा ग्रुप D म्हणजे मेंटल ॲबिलिटीचा एकही क्वेश्चन ना तुम्हाला GKचा क्वेश्चन, इंग्लिशचा क्वेश्चन, मराठीचा क्वेश्चन सॉल्व करता येऊ शकत नाही. ज्यावेळेस 121 म्हणजे 120 मिनिट कंप्लीट होईल आणि ज्यावेळेस 121वा चालू होईल त्यावेळेस तुमचा टेक्निकल सेक्शन कंप्लीट झालेला असेल. आपण अगोदर काय करायचो मित्रांनो, तर 120 मिनिटाचा पेपर हा 100 मिनिटामध्ये किंवा पाऊण तासामध्ये सॉल्व करायचो. बघा पाऊण तासामध्ये सॉल्व करायचो आणि त्यानंतर काय करायचो, बघा त्यानंतर काय करायचो, हे जे क्वेश्चन आहेत हे आपण काय करायचो रे, जस्ट चेक करायचो. म्हणजे चेक करायचो आपण जे आन्सर सिलेक्ट केलेत का ते बरोबर आहेत का हे सगळं करायचो. पण आता तुम्हाला इथं असं जमणार नाही. तुम्हाला प्रत्येक सेशनला व्यवस्थित काळजीपूर्वक व्यवस्थित टाईम देऊन प्रत्येक क्वेश्चनला तो सॉल्व करावा लागेल. मी ऑलमोस्ट सर्व टाईपचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत आणि जो काही तुम्हाला एक क्वेश्चन आलेला आहे ते टाईप कोणता टाईप आहे हे पण मी तुम्हाला एक्झाममध्ये देणार आहे किंवा हे पण तुम्हाला मी PDF फॉर्ममध्ये टेक्निकलचे क्वेश्चन देणार आहे. नॉन टेक्निकलचे क्वेश्चनबद्दल मी जस्ट क्वेश्चन अरेंज करतोय, तो फक्त तुम्ही द्या. त्याची ॲन्सर शीट पण या PDFच्या किंवा या तुम्हाला जो काही स्लाईड आहे या पॉवरपॉईंटच्या एंडला तुम्हाला ते ॲन्सर मिळून जातील. तुम्ही ते चेक करा आणि त्याचे मार्क आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा. ठीक आहे मित्रांनो. आता एकदम व्यवस्थित टेस्ट द्या. मी 18 मिनिट पहिले 18 मिनिट म्हणजे बघा आता माझा प्लॅन असा आहे की मी प्रत्येक क्वेश्चन जो तुम्हाला दाखवणार आहे ना हा 45 सेकंदमध्ये दाखवणार. म्हणजे पहिला क्वेश्चन किंवा 35 सेकंदमध्ये दाखवून, म्हणजे पहिला क्वेश्चन ज्यावेळेस तुम्हाला डिस्प्ले होईल तो 30 सेकंदासाठी डिस्प्ले होईल, नंतर पुढचा होईल, नंतर पुढचा होईल. कारण नॉर्मली तुमच्याकडे 120 मिनिट आहेत, पण मी तो काय करेल 60 मिनिटात तुम्हाला काय करेल डिस्प्ले करेन. पण तुम्ही पॉज करून तुमची टेस्ट सॉल्व करू शकता. फक्त तुमचा टाईम हा तुम्ही लावा.
ठीक आहे, मी इथं टाईम लावत नाही, तुमचा टाईम तुम्ही लावा. प्रत्येक क्वेश्चन एकदम काळजीपूर्वक सॉल्व करा. प्रत्येक क्वेश्चन हा फायनल एक्झाममध्ये आहे अशा पद्धतीनं सॉल्व करा आणि प्रॉपरली टेस्ट द्या. तुम्हाला क्वेश्चन नाही आले घाबरू नका, निगेटिव्ह मार्किंग नाही. बघा इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सॉल्व क्वेश्चन इन सिरियल ऑर्डर, सिरियल ऑर्डरने सॉल्व करायचे आहेत ग्रुप तुम्हाला. इफ यू सॉल्व द क्वेश्चन इन पर्टिक्युलर ग्रुप बिफोर टाइम, सो रिमेनिंग टाइम शुड बी ॲड इन नेक्स्ट ग्रुप. रिमेनिंग टाइम तुम्हाला नेक्स्ट ग्रुपमध्ये ॲड होईल, पण त्या टाइम लिमिट नंतर पाठीमागचे जे सॉल्व केलेले ग्रुप आहेत किंवा जे ग्रुप आहेत त्याच्यात तुम्हाला नंतर जाता येणार नाही. एक्झाम ड्युरेशन इज 120 मिनिट. एक्झामचं ड्युरेशन 120 मिनिट आहे. यू कॅन नॉट गो बॅक वेन यू एक्सिड टाइम लिमिट. जर 18 मिनिटाच्या पुढे गेला तर तुम्हाला बॅक ग्रुपला जाता येणार नाही. नंतर एक्झाम इज MCQ बेस. इच एक्झाम बघा, एक्झाम इज MCQ बेस एक्झाम. इच क्वेश्चन हॅव 4 ऑप्शन इन विच यू हॅव टू सिलेक्ट 1 करेक्ट ऑप्शन. तुम्हाला 4 ऑप्शन असणार आहेत. एक तुम्हाला करेक्ट ऑप्शन हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग. तिथे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रॉपरली सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. मित्रांनो, प्रत्येक टॉपिक जो इम्पॉर्टंट वाटतोय आणि जसा माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी फॉर्मॅट ठरवलेला आहे, तुम्हाला मी त्याच्या फॉर्मॅटची पहिल्यांदा एक एक्सेल शीट पण दिली आहे. किती म्हणजे टेक्निकलच्या कोणत्या सब्जेक्टचे किती मार्कचं वेटेज येऊ शकतं, अंदाजे प्रिडिक्शन हे मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. अजून पण मी तुम्हाला ग्रुपवरती ही टेस्ट झाल्यानंतर तो डेटा तुम्हाला देऊन टाकेन. फक्त आता प्रॉपरली तुम्हाला सॉल्व करायचं आहे. बघा, तुमच्या एक्झामसाठी ऑल द बेस्ट. प्रॉपरली एक्झाम द्या. जे काही तुमचे मार्क आहेत, करेक्ट क्वेश्चन, रॉंग क्वेश्चन, आपले जे मी तुम्हाला ॲन्सर शीट ग्रुपवरती प्रोव्हाइड केलेले आहे त्याच्यावर जाऊन बघा. ठीक आहे मित्रांनो. आणि बाकीचे पण सर्व व्हिडिओ येतील, त्याची काही काळजी करू नका. अशा टेस्ट पण पुढे येतील, फक्त थोडा टाईम लागतोय, तर त्या अकॉर्डिंग आपण जाऊया. प्रत्येक गोष्टीला टाईम लागत असतो. तर आता तुम्हाला मराठीचा पहिला क्वेश्चन दिसतोय. आता तुम्ही हे बिंदास सॉल्व करायला चालू करा. ठीक आहे मित्रांनो. आता मी पहिला मराठीचा सेशन होईपर्यंत तुमच्या समोर येणार नाही. बघा, ग्रुप 1 आहे मराठी, वरती पण तुम्ही लिहून घ्या. इंग्लिश नंबर ऑफ क्वेश्चन 15 आहे. टाइम ड्युरेशन 19 मिनिट. पहिल्या 19 मिनिटापर्यंत तुम्ही सॉल्व करायचं आहे. टाईम राहिला तरी तुम्ही पुढे त्याला कंटिन्यू करू शकता. बघ, सॉल्व करा.
बघा मित्रांनो, मराठीचा कंटेंट झालेला आहे. तुम्हाला तो 18 मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे. त्याच्या अगोदर जरी संपला असेल तरी पुढचा तुम्ही घेऊ शकता. पुढचा क्वेश्चन स्क्रीनमध्ये दाखवलेला आहे, तर तुम्ही हा सॉल्व करा. सर्व टाईपचे आपण क्वेश्चन घेतलेले आहेत. थोडा हार्ड जरी असला तरी तो कंटेंट तुम्ही स्वतः पण नंतर करायचा आहे, कारण प्रत्येक कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढे जर कंटेंट तुम्ही प्रॉपरली केले, जेवढे टेस्टमध्ये आहेत, तेवढा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त बेनिफिट होऊ शकतो. सिनोनॉम्स आणि अँटोनॉम्स तुम्हाला मॅक्झिमम जे काय वोकॅब आहे ते वोकॅब जास्तीत जास्त करा, म्हणजे हा कंटेंट तुम्हाला आणखी इझी वाटू शकतो. मी तुम्हाला एका क्वेश्चनला फक्त 35 सेकंद देतो आहे. तुम्हाला तो जास्त वेळ जरी लागला तरी काही हरकत नाही. तुम्ही एका क्वेश्चनला एखाद्याला 1 मिनिट 2 मिनिट पण लागू शकतात, आणि एखादा क्वेश्चन असा असतो ज्याला तो 10 सेकंदामध्ये पण सॉल्व करतो. फक्त आपल्याला काय टाईम लिमिटच्या बाहेर जायचं नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि त्या टाईम लिमिटमध्ये आपल्याला ते क्वेश्चन प्रॉपरली सॉल्व करता आले पाहिजेत. बाकी आपला दुसरा काहीच उद्देश नसला पाहिजे एक्झाम देताना. एखाद्या क्वेश्चनला जास्त वेळ लागू शकतो, एखाद्या क्वेश्चनला खूपच कमी लागू शकतो. पण मी फक्त 35 सेकंद दाखवले आहेत, कारण आपल्याला तो खूप व्हिडिओ लेंदी होईल म्हणून.
मित्रांनो, प्रॉपरली हा पॅराग्राफ रीड करा, कारण हा दुसऱ्या स्लाईडवरती नाही, एका स्लाईडवरती आहे. प्रॉपरली रीड करा. जास्त वेळ लागला तरी चालेल, पण प्रॉपरली रीड करा. बघा मित्रांनो, इंग्लिशचा कंटेंट तुमचा बघा, इंग्लिशचा कंटेंट झालेला आहे. आता जी केचा कंटेंट तुमचा 54 मिनिट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पाठीमागे ना मराठीमध्ये जाता येईल, ना इंग्लिशमध्ये जाता येईल, ना जी केमध्ये जाता येईल.
बघा मित्रांनो, आता आपण मेंटल ॲबिलिटीचा सेक्शन चालू होतो आहे ग्रुप 4. हा 72 मिनिट संपल्यानंतर तुमचा हा मेंटल ॲबिलिटीचा सेशन हा डिसेबल होईल, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये जाता येणार नाही. ठीक आहे.
बघा मित्रांनो, आता तुम्ही 4 सेशन कंप्लीट केलेले आहेत. आता तुम्हाला सेशन 5वा करायचा आहे टेक्निकलचा, आणि तो टेक्निकलचा कंटेंट 120 मिनिटामध्ये तुम्हाला, म्हणजे जो तुम्ही टाईम लावला आहे 0 ते 120 मिनिटापर्यंत तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. 121 मिनिट ज्यावेळेस होतील त्यावेळेस ते कंप्लीट झालेलं असेल. नंबर ऑफ क्वेश्चन 40 असतील. ठीक आहे मित्रांनो, तर प्रॉपरली टेक्निकलचा कंटेंट व्यवस्थित क्वेश्चन रीड करून द्या. तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो, काही इश्यू नाही, फक्त टाईम लिमिटमध्ये राहा.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण टेस्ट कंप्लीट केलेली आहे 100 क्वेश्चनची. बघा 100 क्वेश्चन झालेले आहेत. 100 क्वेश्चनचे 200 मार्क्स असतील आणि हे तुम्हाला कंप्लीट करायचं आहे 120 मिनिटमध्ये. टाईम लिमिट जसं सांगितलं होतं तसं तुम्ही तुमच्या ॲन्सर शीटवरती लावून घेतलेलं आहे. जर काही क्वेश्चन राहिले असतील तर ते सोडून द्या. जे काही जेन्युइन मार्क आहेत ते तुम्हाला कळतील. आता याची मी तुम्हाला जे काही टेक्निकलचे क्वेश्चन घेतलेले आहेत त्या टेक्निकल क्वेश्चनची मी कोणत्या टॉपिकवरती ही क्वेश्चन घेतलेले आहेत याची मी एक तुम्हाला PDF देईन. ते तुम्ही रेफर करा, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपले कोणते टॉपिक वीक आहेत, कोणते टॉपिक स्ट्रॉंग आहेत. त्या अकॉर्डिंग तुम्हीही अभ्यास कराल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण कंप्लीट 100 मार्क्सची 100 क्वेश्चनची तुमची TPAची फर्स्ट मॉक टेस्ट कंप्लीट केलेली आहे. आणि तुम्ही याचे जे काही मार्क आलेत ते आता नेक्स्ट स्लाईडमध्ये तुम्हाला इथे ॲन्सर्स आहेत, त्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी चेक करा, त्या ठिकाणी मार्क लिहा आणि तुमचे जे काही मार्क आहेत ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण फर्स्ट टेस्ट कंप्लीट केली आहे. अशी सेकंड टेस्ट येईल त्या काळामध्ये मी तुम्हाला आणखी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो, आपला हा कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या जे काही तुमचे मित्र आहेत, जे काही तुमचे जवळचे लोक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आणखी जॉईन नसेल झालात तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. बाकीचे पण 4 ते 5 सब्जेक्ट जे काही TPAसाठी आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी आहेत. तुम्हाला त्याची प्लेलिस्ट पण तुम्हाला आपल्या चॅनलवरती गेल्यावर दिसेल. किंवा तुम्ही प्रॉपरली हा जो कंटेंट आहे हा कंटेंटच्या रिगार्डिंग जरी अभ्यास केला तरी तुम्हाला बऱ्यापैकी एक्झाममध्ये त्याचा हेल्प होईल. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक, सबस्क्राईब आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करायचं आहे. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.